नमस्कार मंडळी, आज आपण मकर राशीबद्दल एक अत्यंत महत्त्वाची आणि गंभीर माहिती जाणून घेणार आहोत. उद्याची पौर्णिमा मकर राशीच्या लोकांसाठी साधी नाही. ग्रहाची स्थिती, चंद्राचा प्रभाव आणि शनीची दृष्टी यामुळे काही मोठे बदल घडू शकतात. काहींना आर्थिक नुकसान, काहींना मानसिक ताण तर काहींना नातेसंबंधात तणाव जाणवू शकतो. ही पौर्णिमा विशेष आहे कारण चंद्र पूर्ण तेजाने असतो आणि त्याचा परिणाम मन, निर्णय क्षमतेवर असतो आणि भावनांवर खोलवर होतो. मकर राशी ही शनीच्या अधिपतीखाली येते, त्यामुळे जबाबदाऱ्या, मेहनत आणि कर्म याचा प्रभाव अधिक जाणवतो. उद्याच्या दिवशी अचानक एखादी जुनी गोष्ट समोर येऊ शकते. जुने वाद पुन्हा उफळू शकतात. ज्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवता त्यांच्याकडून निराशा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. विशेष पैशाच्या बाबतीत सावध राहा. कोणालाही उधार देणे, मोठी गुंतवणूक करणे किंवा भावनेत येऊन निर्णय घेणे टाळा. याचे कारण पौर्णिमेचा प्रभाव भ्रम निर्माण करू शकतो. घरातील वातावरणही थोडे तणावापुरतं राहू शकते. छोट्या गोष्टीवरून वाद वाढू शकतात. त्यामुळे शांत राहणे आणि संयम ठेवणे खूप गरजेचे आहे. आरोग्याच्या बाबतीत ही थोडी काळजी घ्या. डोकेदुखी, झोप न लागणे, थकवा आणि मानसिक अवस्था जाणवू शकते. ध्यान, प्रार्थना आणि सकारात्मक विचार तुम्हाला मदत करतील. उद्याच्या पौर्णिमेला शक्य असल्यास भगवान शंकराची पूजा करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होईल आणि मनाला शांती मिळेल. पुढील भागात आपण जाणून घेऊ मकर राशीच्या लोकांनी उद्या कोणत्या 5 गोष्टी अजिबात करू नये, नाहीतर संकट आणखी वाढू शकतं. मित्रांनो, पहिल्या भागात आपण पाहिले की उद्याची पौर्णिमा मकर राशीसाठी किती प्रभावशाली आहे. सावधगिरी आणि आता जाणून घेणार आहोत 5 गोष्टी ज्या उद्या मकर राशीच्या लोकांनी चुकूनही करू नये. पहिली गोष्ट, रागात निर्णय घेऊ नका आणि उद्याच्या दिवशी मन अस्थिर राहू शकते. छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड होऊ शकते. अशा वेळी नोकरी, व्यवसाय किंवा नातेसंबंधात मोठा निर्णय घेतला तर नंतर पश्चाताप होऊ शकतो. त्यामुळे शांत राहा, थोडे वेळ द्या आणि मगच निर्णय घ्या. दुसरी गोष्ट, कोणालाही पैसे उधार देऊ नका. या पौर्णिमेच्या प्रभावामुळे आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता वाढते. जवळच्या व्यक्तीवरही पूर्ण विश्वास ठेवून पैसे टाळणे, कारण परत मिळण्यात अडचण येऊ शकते. तिसरी गोष्ट, जुने वाद पुन्हा उकरू नका. काही लोक जुन्या गोष्टी काढून तुमचा मूड खराब करू शकतात, पण त्या गोष्टी मागे अडकून पाहू नका. शांततेने विषय संपवण्याचा तुमच्यासाठी योग्य ठरेल. चौथी गोष्ट, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मला काही होत नाही असा विचार करू नका. शरीराच्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. थकवा, बेचैनी, डोकेदुखी किंवा झोप न लागणे हे संकेत गंभीर असू शकतात. स्वतःची काळजी घ्या. पाचवी गोष्ट, नकारात्मक लोकांच्या सहवासात राहू नका. काही लोकांची ऊर्जा तुमच्या आत्मविश्वासात कमी करू शकते. उद्या अशा लोकांपासून थोडे दूर राहा. स्वतःला सकारात्मक वातावरणात ठेवा. मंडळी, पौर्णिमा फक्त चंद्राचा प्रकाश नाही तर आपल्या जीवनातील लपवलेली संकटाचा उलगडा होण्याची वेळ असते. मकर राशीसाठी ही वेळ परीक्षा घेणारी असली तरी योग्य वातावरणाने संकट टाळता येऊ शकते. पुढील भागात आपण जाणून घेऊ उद्याच्या पौर्णिमेला कोणते खास उपाय केल्याने संकट दूर होऊन आणि भाग्य उजळू शकतं. मंडळी, आता सर्वात महत्त्वाचा भाग, उद्याच्या पौर्णिमेला मकर राशीच्या लोकांनी कोणते खास उपाय करावेत ज्यामुळे संकट कमी होईल, सकारात्मक ऊर्जा वाढेल. पहिला उपाय, सकाळी लवकर स्नान करून भगवान शंकराची पूजा करा. पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवची उपासना अत्यंत शुभ मानली जाते. शिवलिंगावर स्वच्छ पाणी, दूध आणि बेलपत्र अर्पण करा. मनापासून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि नकारात्मक शक्ती दूर राहतात. दुसरा उपाय, चंद्राचा अर्धा तास आधी रात्री पौर्णिमेचा चंद्र दिसल्यावर स्वच्छ पाण्याने थोडे दूध आणि साखर मिसळून चंद्राला अर्पण करा. त्यामुळे मन शांत होतं, भावनिक ताण कमी होतो आणि घरात सुख शांती वाढते. तिसरा उपाय, गरिबांना दान करा आणि शनीचा प्रभाव कमी करण्यासाठी काळी तीळ, उडीद डाळ, निळे कपडे किंवा अन्नदान करणे शुभ मानले जाते. दान करताना मनात अहंकार न ठेवता श्रद्धा ठेवा. चौथा उपाय, घरात दीप लावा. सायंकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ तुपाचा दिवा लावा. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.
5वा उपाय, शांत राहा आणि प्रार्थना करा. कधी कधी सर्वात मोठा उपाय म्हणजे शांत मन. जास्त विचार न करता स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवा. प्रार्थना म्हणला तर स्थिर करते मंडळी. लक्षात ठेवा, ग्रहाचा प्रभाव असतो पण त्याआधी कर्माची शक्ती त्याहून मोठी असते. योग्य कृती, संयम आणि श्रद्धा यामुळे तुम्ही कोणतेही संकट टाळू शकता. पुढील भागात आपण जाणून घेणार आहे उद्याच्या पौर्णिमेनंतर मकर राशीसाठी जीवनात कोणती गोष्ट आहे, मोठे बदल येऊ शकतात आणि कोणत्या शुभ संकेताची सुरुवात होणार आहे. मंडळी, उद्याची पौर्णिमा केवळ साधा गरा इशारा नाही तर काही मोठ्या बदलण्याची सुरुवात ठरू शकते. मकर राशीच्या जीवनात जे अडथळे, थांबलेले कामे आणि सतत मानसिक ताण होतो त्यातून बाहेर पडण्याची वेळ आता जवळ येत आहे. पौर्णिमेनंतर अनेक मकर राशीच्या लोकांनी अचानक काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. ज्या कामासाठी तुम्ही खूप दिवसापासून प्रयत्न करत आहात त्या कामाला किती मिळू शकते. नोकरीत अडथळे, संधी, व्यवसाय, थांबलेले पैसे किंवा कौटुंबिक प्रश्न हळूहळू सुटताना दिसतील. विशेष करिअरच्या बाबतीत सकारात्मक बदल जाणू शकतात. वरिष्ठाकडून कौतुक, नवीन जबाबदारी किंवा बढतीची शक्यता निर्माण होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संपर्क आणि फायदेशीर संधी मिळू शकतात. नातेसंबंधामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. गैरसमज मागील काही दिवसापासून वाढत होते ते आता शांत होऊ शकतात. जोडीदारासोबत संवाद वाढेल आणि कौटुंबिक पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आर्थिक दृष्टी हळूहळू स्थिरता येईल. जरी उद्याचा दिवस सावधगिरीचा असेल तरी पुढील काही दिवसांमध्ये पैशाच्या बाबतीत सकारात्मक हालचाली दिसतील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो. आरोग्याच्या बाबतीत ही सुधारणा होईल. मानसिक ताण कमी होईल आणि आत्मविश्वास पुन्हा वाढेल. तुम्हाला स्वतःमध्ये एक नवीन ऊर्जा जाणवेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा बदल फक्त नशिबामुळे नाही तर तुमच्या संयम, मेहनत आणि योग्य निर्णयामुळे घडणार आहे. त्यामुळे अहंकार ठेवता शांतपणे पुढे जा. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत मकर राशीच्या लोकांसाठी येणारे 7 दिवस कोणता हा एक गुप्त संकेत मिळणार आहे जो त्यांच्या भविष्यातील मोठा बदल घडवू शकतो. मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत गुप्त संकेत जो येणाऱ्या 7 दिवसात मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो. अनेक वेळा विश्व आपल्याला काही संकेत देत असते पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. ही पौर्णिमा आता अशी खास संकेताची सुरुवात ठरू शकते. पहिला संकेत, अचानक जुनी व्यक्ती पुन्हा संपर्कात येणे. जर एखादी जुनी ओळख, जुना मित्र किंवा पूर्वी तुटलेले संबंध अचानक पुन्हा समोर आला तर तो फक्त योगायोग नसू शकतो. त्या व्यक्तीकडून तुमच्या जीवनात एखादी महत्त्वाची संधी किंवा शिकवण येऊ शकते. दुसरा संकेत, वारंवार एकाच गोष्टीचे स्वप्न पडणे. जर तुम्हाला सतत एखादे स्वप्न दिसत असेल तर पाणी, मंदिर, साप, चंद्र किंवा एखाद्या विशिष्ट रस्ता तर मनाचे नव्हे तर संकेताचे रूप असू शकते. अशा स्वप्नाकडे दुर्लक्ष करू नका. तिसरा संकेत, अचानक पैशाचा मार्ग खुला होणे. एखादी थकलेली रक्कम परत मिळणे, अनपेक्षित लाभ मिळणे किंवा नवीन कामाची संधी मिळणे हे पुढील आर्थिक उन्नतीचे संकेत असू शकतात. चौथा संकेत, मनात अचानक शांतता जाणवणे. खूप दिवस तणावात असताना अचानक मन शांत होणे, प्रार्थनाकडे ओढ वाटणे किंवा एकटेपणा समाधान मिळणे हे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असल्यास चिन्ह असू शकतं. पाचवा संकेत, एखादं शुभ व्यक्ती भेटणे. कधी कधी एखादी व्यक्ती अचानक आपल्या आयुष्यात येते आणि दिशा बदलून जाते. मार्गदर्शन किंवा चांगला मित्र व्यक्तीला भेट येणाऱ्या दिवसात होऊ शकते. मंडळी, हे संकेत समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण विश्व कधी संकेत देते आणि नंतर परिणाम दाखवते. जो जागृत असतो तोच योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत मकर राशीच्या लोकांनी येणाऱ्या काळात कोणत्या एक चुकापासून स्वतःला वाचवले पाहिजे, नाही तर पुन्हा संकट परत येऊ शकते. मंडळी, आता आपण त्या गोष्टी, मोठ्या चुकीबद्दल बोलणार आहोत जी मकर राशीच्या अनेक लोकांकडून नकळत घडते आणि त्यामुळे पुन्हा संकट परत येऊ शकते. अनेक वेळा ग्रहाचा दोष नसतो तर आपल्या निर्णयामुळे अडचणी वाढतात. ती सर्वात मोठी चूक म्हणजे स्वतःच्या मनात आवाज दुर्लक्षित करणे. हो, मकर राशीचे लोक मेहनत जबरदस्त आणि व्यावहारिक असतात पण अनेकदा ते स्वतःच्या भावना दाबवून फक्त इतरांसाठी जगतात. प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न स्वतःची शांती हरवतात.
जर तुमचे मन एखाद्या गोष्टीवर वारंवार इशारा देत असेल तर एखाद्या व्यक्तीबद्दल, नोकरीबद्दल, पैशाच्या व्यवहाराबद्दल किंवा नात्याबद्दल, तर त्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका, कारण अंतर्मन निर्णय संधी ओळखते. दुसरी गोष्ट, चूक म्हणजे चुकीच्या लोकांवर जास्त विश्वास ठेवणे. कधी कधी जवळचे लोक आपल्याला सर्वात जास्त दुखवतात. प्रत्येक वेळी सहज विश्वास न ठेवणे. आपल्या योजना सर्वात सांगणे टाळ. शांतपणे काम करा किंवा परिणाम स्वतः बोलून घेतो. तिसरी चूक, भूतकाळ अडकून राहणे. जुने पश्चाताप, तुटलेली नाती किंवा झालेले चुका पुन्हा पुन्हा आठवत राहिला तर भविष्याचे दरवाजे बंद होतील. जे गेले ते जाऊ द्या. नवीन सुरुवात करण्याची हीच योग्य वेळ आहे. चौथी चूक, देवावर विश्वास कमी करणे. अडचणी आले की अनेक लोक श्रद्धा सोडतात, पण त्यात लक्षात ठेवा, कठीण काळ हा तुमचा परीक्षाचा असतो, शिक्षा नाही. विश्वास टिकवणे हे खूप गरजेचे आहे. तर मंडळी, मकर राशीच्या लोकांनी जर या चुका टाळल्या तर पुढील काळात मोठा बदल निश्चित दिसेल. हळूहळू दूर होईल आणि स्थिरता परत येईल. पुढील आणि शेवटच्या भागात आपण जाणून घेऊ या पौर्णिमानंतर मकर राशीच्या नशिबात कोणता अंतिम मोठा बदल लिहिला आहे आणि कोणती शुभ बातमी त्यांच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे. तर मंडळी, आता आपण संपूर्ण प्रवासाचा सर्वात महत्त्वाचा आणि अंतिम भाग पाहणार आहोत. पौर्णिमानंतर मकर राशीच्या नशिबात नेमका कोणता मोठा बदल लिहिला आहे. बराच काळ संघर्ष, अडकले, मानसिक ताण आणि आर्थिक चढ-उतार सहन केल्यानंतर आता मकर राशीच्या लोकांसाठी स्थिरतेचा काळ सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. ही पौर्णिमा जणू एक जुन्या अर्धाचा शेवट आणि नव्या सुरुवातीचे संकेत आहे. सर्वात पहिली शुभ बातमी, अडकलेली कामे पूर्ण होण्याची सुरुवात होईल. जे काम वारंवार थांबले होते, त्यासाठी सतत प्रयत्न करून यश मिळत नव्हते, त्या गोष्टी आता मार्गी लागू शकतात. नोकरी, व्यवसायात, कागदपत्रे किंवा कौटुंबिक निर्णय सगळ्यात गती येईल. दुसरी मोठी बातमी, आर्थिक उन्नतीची मार्ग खुला होईल. जुन्या कर्जातून सुटका, नवीन उत्पन्नाचा स्रोत, अचानक लाभ किंवा थकलेला पैसा परत मिळू शकतो. सर्व शक्य आणि पैशाबाबत जो तणाव होतो तो हळूहळू कमी होईल. तिसरी शुभ घटना, नात्यामधील विश्वास परत येईल. जोडीदार, कुटुंब किंवा जवळच्या व्यक्तीत असलेली अंतर कमी होईल. गैरसमज दूर होतील आणि मनाला भावनिक आधार मिळेल. काहींसाठी नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. चौथी गोष्ट, आत्मविश्वास पुन्हा जागा होईल. कधी कधी सर्वात मोठा आशीर्वाद म्हणजे स्वतःवरचा विश्वास परत मिळेल. तुम्हाला पुन्हा वाटू लागेल की मी हे करू शकतो. हीच खरी सुरुवात असेल. पण लक्षात ठेवा, नशीब बदलणं पण त्याला दिशा आपण देतो. ग्रह मार्ग दाखवतात, चालायचं मात्र आपल्याच हातात असतं. त्यामुळे संयम, श्रद्धा आणि सकारात्मक विचार कायम ठेवा. जर तुम्ही या पौर्णिमेला योग्य उपाय केले तर चुकीची गोष्ट टाळणे आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर येणारे दिवस नक्कीच उज्ज्वल असतील. मंडळी, ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर मनापासून सकारात्मक विचार ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा. मकर राशीचा काळ बदलत आहे आणि कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्यायात सुरू होत आहे. मंडळी, या पौर्णिमानंतर प्रभाव मकर राशीच्या लोकांसाठी एक अत्यंत खास अंतिम संदेश समोर येत आहे. अनेकांना वाटतं की संकट म्हणजे शेवटी, पण खरं तर संकट हे नव्या सुरुवातीचं दार असतं. ही पौर्णिमा तुम्हाला तेच शिकवणार आहे. कधी कधी आयुष्य सर्व काही थांबल्यासारखं वाटतं, पण मेहनत करूनही यश मिळत नाही. जवळचे लोक समजून घेत नाही आणि मनात सतत एक भीती राहते. पण लक्षात ठेवा, विश्व कधी उशीर करत नाही, ते योग्य वेळेची वाट पाहत असते. मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ अंतिम परीक्षाचा सण आहे. स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच जिथे आहे तिथे आनंदी आहे का? मी ज्या लोकांसोबत आहे ते माझ्या उन्नतीसाठी योग्य आहे का? मी माझ्या मनाचा आवाज ऐकतो का? ही पौर्णिमा तुम्ही सत्य दाखवेल. काही नाती तुटतील, काही लोक दार जागतील, काही योजना बदलतील, पण हे सर्व तुमच्या चांगल्यासाठीच असेल. कारण कधी कधी जे निघून जातं तेच आपल्या पुढे नेण्यासाठी अवश्य असतं. या काळात स्वतःवर प्रेम करणं, स्वतःला दोष देणं थांबवा. जुने दुःख सोडा, नवीन सुरुवात करा. तुमच्या जीवनात जे येणार आहे ते आधीपेक्षा खूप चांगलं असू शकतं. हो, आधीपेक्षा खूप चांगलं असू शकतं.
फक्त तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शनी परीक्षा घेतो पण मेहनतीला कधी रिकाम्या हाताने परत पाठवू शकत नाही आणि मकर राशी ही मेहनतीची ओळख आहे. म्हणून घाबरू नका. उद्याची पौर्णिमा तुमच्या आयुष्यातील वादळ घेऊन येऊन कदाचित, पण त्यानंतर शांत आणि सुंदर सकाळ उगवेल. तुमचा काळ बदलतो आणि तुमचं नशीब लिहिलं जातं. कदाचित हीच वेळ आहे जिथून तुमच्या आयुष्यात सुवर्ण अध्याय सुरू होणार आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटू अशाच आपण एका राशीच्या भविष्याबद्दल. तर सर्वांना बाय.